दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून 14 नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता नगरपंचायतीतील शिवसेनेचं संख्याबळ 14 वर पोहोचलं असून उभाटाकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 आणि भाजपकडे 1 नगरसेवक शिल्लक राहिला आहे। या प्रवेश कार्यक्रमावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला योगेश कदम आणि मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र कोकणातील जनतेने विधानसभेत 25,000 मतांनी योगेश कदम यांना निवडून दिले आणि पक्षप्रमुखांनीही त्याची दखल घेत 7 खाती देत राज्यमंत्री पद दिलं। उद्धव ठाकरे आम्हाला संपवायला निघाले होते, पण आता आम्हीच त्यांना कोकणातून उद्ध्वस्त करू असा घणाघाती इशारा रामदास कदम यांनी दिलाय। तो कोकणात शिवसेनेचे पुनरुज्जीवन होत असून जनतेची बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारणेवरील नाळ अजूनही घट्ट आहे। दापोली विकासासाठी आझाद मैदान स्टेडियम, नाट्यगृह उभारण्याची गरज असून पाण्याचाही प्रश्न येत्या 15 दिवसात सोडवावा असं रामदास कदम यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांना सुचवलंय। तो उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी घरवापसी, माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून झाली होती, आता मी माझी पुन्हा घरवापसी करत आहे। योगेश कदम यांच्या तालुक्यातील विकासामुळे शहराचाही विकास होणं आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी स्पष्ट केलंय। या घडामोडींमुळे दापोली राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेत नगरपंचायतीवरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।